नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण व्हिडिओ बघून आपल्या लक्षातच आला असेल की आपण व्हॅलिडिटी रिजेक्टेड संबंध व्हिडिओ बनवलेला आहे. आपण मित्रांनो एक कास्ट व्हॅलिडिटी अपलोड केली होती आणि ती आणून बाय हँड आपण नांदेडच्या ऑफिसमध्ये सबमिट पण केली होती आणि ती सध्या रिजेक्टमध्ये आलेली आहे. रिजेक्ट कशी बघायची आणि डॉक्युमेंट काय मागितले आणि ते कसे अपलोड करायचे आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघण्याचा प्रयत्न करा. तर आपण आता सर्वप्रथम बघूया की आपण फाईल कधी सबमिट केली आहे. तर आपण फाईल सबमिट केली होती बघा 19 जानेवारीला. आपण 19 जानेवारीला फाईल सबमिट केली होती. त्याच्यानंतर आपल्याला पहिला मेल कधी आला ते बघूया. तर आपल्याला पहिला मेल जो आहे तो 20 मार्चला आलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की युअर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर कास्ट सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन हॅज बीन रिजेक्टेड ड्यू टू बिलो रिझनमध्ये सांगितलं आहे बघा. वन अदरमध्ये सांगितलं आहे की सबमिट स्कोर कार्ड. म्हणजे आपण हे जे कास्ट व्हॅलिडिटी काढत आहे ती आपण आता BEd CETच्या आधारे काढत आहे. समजा आपण आता BEd CETचा फॉर्म भरला आहे आणि आपल्याला आता पुढं ॲडमिशनसाठी म्हणजे शिक्षणासाठीच आपल्याला व्हॅलिडिटी लागणार आहे, ह्या उद्देशाने आपण काढत आहे. आणि आता CETची परीक्षा झालेली आहे, पण सध्या स्कोर कार्ड न आल्यामुळे आपण अपलोड करू शकत नाही. अजून आपण थोडे दिवस वाट पाहूया. परत दुसरा मेल काय येतो ते आपण बघितलं आणि आपण आता दुसरा मेल बघूया. हा आपला दुसरा मेल जो 4 एप्रिलला आलेला आहे. याच्यामध्ये आपण बघू शकता की त्यांनी रिमाइंडर मेल 1 हा लाल अक्षरामध्ये दिलेला आहे, म्हणून आपण थोडं सिरियस घेतलं या गोष्टीला, म्हणजे जेणेकरून फाईल आपली रिजेक्ट व्हावं नाही. म्हणून मी स्वतः तिथं नांदेडमधील कास्ट व्हॅलिडिटी ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं की आमचं स्कोर कार्ड यायचं आहे आणि सध्या मग आम्ही काय करू. मग त्यांनी सांगितलं की सध्या तुमच्याकडे हॉल तिकीट असेल तर ते हॉल तिकीट अपलोड करा म्हणे आणि तुमची जी फाईल आहे ती प्रोसेसमध्ये राहीन म्हणे. नाहीतर जर तुम्ही जे हॉल तिकीट किंवा स्कोर कार्ड अपलोड नाही केलं तर 45 दिवसामध्ये तुमची फाईल रिजेक्ट होते म्हणे आणि ते आपल्या घरच्या ॲड्रेसवर परत येते म्हणे. म्हणून मी आता सध्याच्या टायमाला आपलं हॉल तिकीट CETचं हॉल तिकीट अपलोड करत आहे. आणि आपल्याला जर काही वेगळं रिझन दाखवले असेल रिजेक्टचं तर आपण ते डॉक्युमेंट अपलोड करा. चला आपण आता अपलोड कसं करतात ते बघूया. आपण सर्वप्रथम आता एखाद्या ब्राउझरमध्ये यायचं आणि ब्राउझरमध्ये टाईप करायचं CCVIS कास्ट सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन इन्फॉर्मेशन सिस्टीम. याच्यामध्ये आपण आलेला आहोत. CCVIS होम टाईप करायचं. CCVIS होम असं लॉग इन येतो आणि पहिलाच ऑप्शन आपण ओपन करायचं. ओपन केल्यानंतर आपल्याला इथं आपला युजर नेम आणि पासवर्ड मागतात. नंतर कॅप्चर कोड टाकायचा आणि नंतर लॉग इन करायचं. ID पासवर्ड आणि जे आपला कॅप्चर कोड टाकून आपण लॉग इन करतो. ID पासवर्ड कोणता टाकायचा? जेव्हा आपण आपली कास्ट व्हॅलिडिटी कोणत्याही सेतूवरून किंवा कॅम्प्युटरवरून अपलोड केली होती तेव्हा आपला जो मेल ID राहते तीच आपली ID राहते आणि पासवर्ड ते नवीन क्रिएट करतात. जर आपल्याकडे पासवर्ड नसेल तर आपण परत सेतूवाल्याला फोन वगैरे करून आपला पासवर्ड घेऊ शकता. तर लॉग इन केल्यानंतर आपल्याला असा ऑप्शन येतो, आपला ॲप्लिकेशन स्टेटस. इथं खाली स्टेटस रिजेक्टेड आहे. आपल्याला रिजेक्टेड काय आहे ते तर माहीत झालेलं आहे. याच्यानंतर आपल्याला दुसरा ॲप्लिकेशन डाउनलोड ॲप्लिकेशन राहतो. तिसरा अपलोड डॉक्युमेंट, ह्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपली फाईल अपलोड करायची आहे. आता बघूया आपण फाईल अपलोड करून. जसे आपण अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक केलं आपल्याला असे ऑप्शन येतात. ह्याच्यामध्ये ब्राउज फाईल, अपलोड फाईल आणि सबमिट हे ऑप्शन येतात. आपल्याला जी मॅक्झिमम साईज आहे आपल्या फाईलची ती 2 MB ठेवायची आहे आणि सपोर्टेड फाईल टाईप ही PDF. हे PDF मधूनच आपली फाईल ॲक्सेप्ट केल्या जाईल आणि 2 MBच्या आत आपली फाईल ॲक्सेप्ट केल्या जाईल. आता आपण ब्राउज फाईलमध्ये सिलेक्ट करून आपण आपल्या गॅलरीमधून आपली जी फाईल बनवलेली आहे ती सिलेक्ट करू शकता आणि नंतर अपलोड करूया. आता बघूया अपलोड करून. आता आपल्याला आपल्या फाईलची साईज
कमी जास्ती करण्यासाठी आपल्याला परत गुगल क्रोमवर किंवा ब्राउझरवर जावं लागेल. इथं सर्च करायचं इमेज रिड्यूसर. सर्च केलं, त्याच्यानंतर आपण दुसऱ्या नंबरच्या ऑप्शनमध्ये जायचं, रिड्यूस इमेज साईज इन KB. आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण गुगलवर जाऊन सर्च करून इमेज रिड्यूसर फाईल सर्च करायचं. त्याच्यानंतर इमेज रिड्यूसर साईज, त्याच्यानंतर सिलेक्ट इमेज करायचं. तर याच्यामधून आपल्याला काय अपलोड करायचं आहे त्याची साईज कमी करायची. सिलेक्ट केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 MBच्या खाली सांगितलेलं आहे. म्हणजे आपण 2 MB म्हणजे 2000 KB. तर आपण 1500 MB KB सिलेक्ट करूया. म्हणजे आपली फाईल जी आहे ती 1.5 MBची बनेल. हे बघा 1.5 MB बनलेली आहे. आता आपण याला डाउनलोड करूया. आपली फाईल डाउनलोड झालेली आहे. आता परत आपल्याला म्हणजे इमेज टू PDF कन्वर्ट करायचं आहे. आता परत आपण इमेज टू हे बघा इथं इमेज टू PDF जाऊया. गेलं, इथं आपण फाईल सिलेक्ट करू. आता जे आपण फोटो बनवला होता तो परत सिलेक्ट करायचा आणि PDF कन्वर्ट करायचा. कन्वर्ट टू PDF झालं. आपण आता ही डाउनलोड करूया साईज फाईल. आता आपली जी फाईल आहे ती PDF कन्वर्ट झालेली आहे. तर आपण आता याला अपलोड करूया. रिअपलोड डॉक्युमेंटमध्ये आपण आलो आणि आता आपण लगेच ब्राउज फाईल याच्यावर क्लिक करूया. ब्राउज फाईल क्लिक केल्यानंतर आपण जी फाईल डाउनलोड केली आहे ती सिलेक्ट करूया. जसे आपण ब्राउझर फाईलवर क्लिक केलं, आपल्याला अशी फाईल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला लगेच आता प्रोसेस होत आहे. प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला ऑप्शन बदललेला आहे व्ह्यू अपलोडिंग फाईल. म्हणजे आपण ती फाईल आता बघू शकतो. आता आपण व्ह्यू अपलोडेड फाईल बघूया, आपण कोणती फाईल अपलोड केलेली आहे. जशी आपण आपल्या फाईलवर गेलो तर आम्ही आता ही हॉल तिकीट अपलोड केलेली आहे. आपण आपला जे काही डॉक्युमेंट रिजेक्टमध्ये आपल्याला सांगितलं होतं ते आपण अपलोड करू शकता. तर आपण आपली फाईल हीच आहे. आपण आता अपलोड म्हणजे सबमिट करूया. जसे आपण सबमिटवर क्लिक केले त्याच्यानंतर आपली फाईल आता सेव्ह झालेली आहे. म्हणजे आपल्याला समजायचं कसं, तर आपलं जे स्टेटस आहे ते परत पेंडिंग आलेलं आहे. परत आपण असंच चेक करत राहायचं 10 दिवसाला, 12 दिवसाला, 4 दिवसाला, 5 दिवसाला, किंवा आपल्याला कदाचित परत मेल पण येऊ शकतो. तर आता आपण स्कोर कार्ड जे आहे ते परत जेव्हा आपला रिझल्ट येईल त्याच्यानंतर आपण स्कोर कार्ड अपलोड करूया. स्टेटस आपण बार बघत राहा. भेटूया अशाच परत एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि जे मित्र व्हॅलिडिटी काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत किंवा काढायचे आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.